श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जया सा जनी जन्मनामार्थसारा जयाने सदा वास नामातकेदा जया चामुखी सर्वदा नामकीर्तिये। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। भगवते
कृष्णनागरम्
पादपङ्कजं मदीयमानसे निजम् सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजम् प्रधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकम् प्रधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकम् समस्तदोषशोषणं समस्तलोकभूषणं समस्तदोषशोषणं समस्तलोकभूषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम् समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम् गोपरावतारकं भवाब्धिकर्णधारकम् भूभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोलकम् यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकम् मृदन्तकान्तभङ्गिनं सदा सदा लसङ्गिनं ध्वन्तकान्तभङ्गिनं सदा सदा विसङ्गिनं दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् गुणाकरं सुभाकरं कृपाकरं कृपापरम् गुणाकरं सुभाकरं कृपाकरं कृपाकरं सुरद्वेषं निकन्दनं नमामि गोपनन्दनम् सुरद्विषं निकन्दनं नमामि गोपनन्दनम् नवीनगोपनागरं नवीनप्रेरितं पटम् नवीनगोपनागरं नवीनकेलितं पटम् नमामि मेघसुन्दरं प्रभालसत्पटम् नमामि मेघसुन्दरं परिप्रभालसत्पटम् समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनम् समस्तगोपनन्दनं नमामि तुञ्जमार्गणं प्रसन्नभानुशोभनम् नमामि कुञ्जवर्धनं प्रसन्नभानुशोभनम् निगामकामदायकं मृगन्धचारुसायकम् निगामकामदायकं मृगन्धचारुसायकम् रसायवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम् रसायवेणुगायकं नमामि कुञ्जनायकम् नमामि कुञ्जनायने प्रवर्धवन्निमायिनम् किशोरकान्तिरञ्जितं सुगञ्जनं सुशोभितम् किशोरकान्तिरञ्जितं सुगन्धनं सुशोभितं गजेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीनिवारिणम् वरेन्द्रमोक्षकारिणं नमामि श्रीनिवारिणम् तथा तथा यथा तथा तथैव कृष्ण
दीप्यय पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। कार्यारंभी तुला वंदिती कार्यारंभी तुला वंदिती गजानना सारे सुखदाता तू पळवून नेसी दुःखाचे वारे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया जली वही रणी संगटी जली वही रणी संगटी तुला चिंती सारे विद्यारंभी विवाह समयी तुला वंदी सारे अविघ्न होई कार्यतयांचे अविघ्न होई कार्यतयांचे पार्वती तनया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया रे तू ब्रह्मा तू विष्णु शिवही तू ब्रह्मा तू विष्णु शिवही सूर्य चंद्र तारे व्यापक जगदात्मा देवा अग्नि वरुणा रे नारायण तव जाणुनी महिमा नारायण तव जाणुनी महिमा चरणी रमला रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मंगलम आमच्या कीर्तनातील असणारे अजातशत्रू नारायणबुवा काणे यांनी हे लिहिलेलं पद आज संकष्टी आहे आणि त्यांनी बुवांचंही स्मरण झालं, दोन्ही गोष्टी झाल्या. त्यामुळे बुवांना एकदा वंदन करून पुढे आपल्या कार्यक्रमाकडे वळू.
श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवास्मैवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशष्येत सोऽस्म्यहं हृदयेऽर्थैन्यः प्रदीयेत न प्रदीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषूर्जावटेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समाधिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। आपल्याला असं प्रत्येकाला वाटत असतं की आपलं जीवन धन्य व्हावं, समाधानी व्हावं, आपण कायम आनंदात असावं, यासाठी आपण प्रत्येक जण प्रार्थना करत असतो. ती श्री महाराजांपर्यंत पोचते का नाही याचा फार विचार आपण करत बसू नये. आपण ती रोज प्रार्थना करत राहावी. का करत राहावी याचे कारण हेच आहे, आपलं प्रत्येकाचं पूर्वजन्माचं पाप पुण्य वेगळं आहे. त्यावेळेला आपण रोज प्रार्थना करू तेव्हा ते कधीतरी आपल्यावर कृपा नव्हे दया करतील. कृपा फक्त झाली समर्थांची कल्याण स्वामींवर, कृपा फक्त झाली श्री महाराजांची ब्रह्मानंद महाराजांवर. आपण कृपेला पात्र होऊ की माहिती नाही, पण दयेला नक्की पात्र होऊ. कारण देव करील दया तयावरी देव करील दया स्वपर म्हणून मती. आपण आपल्या कुटुंबाच्या बाहेर सोडून ज्यांना ज्यांना मदत केलेली असते ती स्वपर. माणसं इतकी हल्ली चलाक झालेत, म्हणाले आम्ही मुलांना सांभाळतो ना, मुलं म्हणतात आम्ही आई वडिलांना सांभाळतो ना, म्हणजे उपकारच करतोय. स्वपर याचा अर्थ खरं आपल्या कुटुंबाच्या बाहेर, त्या वर्तुळाच्या जे बाहेर आहेत त्यांची सेवा करणं. हे जर आपण केलं तर संत भगवंत आपल्यावर दया करतात. आणि देव दया केव्हा करतो? दया या शब्दाचा उलटा शब्द काय तयार होतो? आप उसको याद करो वो आप पर दया करेगा. आपण त्याची कायम याद म्हणजे त्याची कायम आठवण काढत राहणं, त्याच्या कायम स्मरणात राहणं. आणि म्हणून श्री महाराज कृपेने आपल्याला ते समाधान, तो आनंद प्राप्त होण्यासाठीच आपल्या या श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. एक एक दिवस पुढे जातोय, सिद्धांत आपण पटवून घेतोय. मग आजचा काय सिद्धांत आहे? भगवंत काहीही करून येतोच. काहीही करून येतो, कसंही करून येतो आणि प्रचंड वेगाने येतो, पण येतो. आजच्या दिवसाचा सिद्धांत. मग आता या सगळ्या सिद्धांत पटवण्यासाठी कथा सांगायला पाहिजे. मग चला जाऊया कुठे? गंगा किनाऱ्यावरती. आधी नैमिषारण्यात जाऊया, कारण तिथे सूत महर्षी शौनकांना भागवत सांगत आहेत. आणि सांगत आहेत म्हणजे त्यांनी ऐकलेलं होतं. केव्हा? जेव्हा शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला हे सांगतायत. काय तो गंगेचा किनारा असावा, काय ते शुकताल असावं, केवढा मोठा वृक्ष,
आणि त्या वृक्षाच्या छायेत सुंदर असं भगवान गोपालकृष्णांचं मंदिर, त्याच्या बाजूला मारुतीरायांचं मंदिर, आणि अशा दोन मंदिरांच्या मध्ये आम्ही जेव्हा आता गेलो तेव्हा कथेचा हॉल होता. त्यामुळे लोक म्हणायचे अहो हे संपूच नाही असं वाटतंय, पण तिथली प्रथा अशी आहे हे सांगून ठेवतो फक्त. संध्याकाळी 6 नंतर तिथे काही करून चालत नाही. वृक्षाच्या आसपास असणाऱ्या ज्या धर्मशाळा आहेत तिथे, का? कारण त्यांची अशी भावना आहे 6 नंतर वृक्ष झोपतो, कारण तिथे साक्षात शुकदेवांचं वसती स्थान आहे. सुंदर सगळं मूर्ती परिसर अतिशय उत्तम आणि अक्षरशः शांतपणे वाहणारी गंगा, सगळा परिसर अतिशय उत्तम. आणि या गंगेच्या किनाऱ्यावरती ज्या राजाला ऋषींकडनं शाप मिळालाय तू 7व्या दिवशी मरणार, म्हणून त्या शोधात तो निघाला आणि त्याची भेट झाली ती म्हणजे शुकदेवांची. आणि शुकदेवजी महाराज म्हणतात अरे राजन, राजन असं चलबिचल काय होतोस रे? असं असं शाप आहे माझे होईल की सगळं मी आहे ना. आणि तेव्हापासून जी कथा सुरू झाली सांगायला, राजा अक्षरशः संपूर्ण शरीराचं कान करून ऐकतोय, श्रवण करतोय. किती घेऊन किती नाही असं झालेलं होतं राजाला. का? शुकदेवांची वाणी अमोघ वाणी होती, ती वेदवाणी होती. त्याच्यातनं एक एक कथा नुसत्या बाहेर पडतायत आणि शुकदेवजी महाराज सांगतायत राजन, अरे हे जास्तीत जास्त ऐकावं, हे श्रवण करत राहावं. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा कायम तिचं श्रवण करत राहा. ते न संपणार आहे, 7 जन्मांसाठी लिहिलेला हा ग्रंथ आहे. राजा हे मी तुला 7.5 दिवसात सांगणार आहे रे. तुला किती श्रवण करायला लागेल आणि त्याचं मनन करायला लागेल. तुझ्याकडे दिवस खरंच कमी आहेत राजा आता. आणि आता जर आपण सावध राहिलो नाही ना तर कधीच सावध होणार नाही. सत्वर सावध व्हावे मनुजा, सत्वर सावध व्हावे. मागे लागतसे अंत कहा, का निश्चिंत बसावे. कली कलमश हरीची रूपे, महीपती गातो भावे. महीपती महाराज सांगतात अरे मागे लागलाय अंत, काय निश्चिंत बसलास? कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून राजन आजचा आपला सिद्धांत असा, भगवंत काही करून येतो रे. अरे तुझ्यासाठी नाही का आला, तू गर्भात असताना. मग म्हणाले असाच भगवंत अनेकांसाठी आलाय. राजा म्हणतोय गुरुवर्य सांगा मग, कथा सांगा मग. आणि गुरुवर्य म्हणाले, शुकदेवजी महाराज म्हणाले राजन, भारतवर्षामध्ये द्रविड देशात इंद्रद्युम्न नावाचा राजा राहत होता. उच्चार करून घ्या एकदा मनातल्या मनात. इंद्रद्युम्न, जिभेला व्यायाम. हा इंद्रद्युम्न नावाचा राजा उत्तम राज्यकारभार, उत्तम. प्रजाही खुश कायम राजाकडून. का खुश? कारण हा राजा जसं राज्य चालवत होता त्या पद्धतीने अध्यात्मही करत होता. आणि जो राजा अध्यात्म धरून जेव्हा राज्य करतो तेव्हा तो खरंच भारतात असतो. कारण भा म्हणजे बुद्धी. जो बुद्धीमध्ये रत असतो त्याला भारतीय असं म्हणतात. भानाम बुद्धी, भानाम श्रद्धा, भानाम प्रेम, भानाम निराभिमान बुद्धी. म्हणून भगवंताने सुद्धा अर्जुनाला हाक मारताना हे भारता
म्हणजे बुद्धीमध्ये रत आहेस असा तू, म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. जे बुद्धी घाण टाकलेले असतात त्यांना भारतीय म्हणत नाही. म्हणून भारता हा प्रचंड बुद्धिमान. का? अध्यात्म श्रवण जितकं करता येईल तितकं करत असे आणि त्या बरोबरीने भगवंताचं नाम गात असे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. का नाम गायचा? आता याचं कारण मला माहिती नाही का नाम गायचा, ते तुम्ही घेतल्यावरच तुम्हाला कळेल. साखर गोड आहे ना? हो ना, आहे ना गोड. किती गोड आहे? आम्ही सांगू खूप गोड आहे. म्हणजे किती गोड आहे? साखरेचं वर्णन करता येईल. बाबा ही जर मला खडी साखर दिली ना, ही चौकोनी आहे, असं आहे तसं आहे, तिचं वर्णन करता येईल. ती दिशाला कशी आहे, पण किती गोड आहे किती सांगणार? मग आम्ही काय सांगणार? खाऊन बघ. म्हणजे साखरेची गोडी तुला कळेल. तसं नाम किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं आम्ही म्हणतो, पण ते घेतल्याशिवाय कळणार आहे काय? म्हणून हा राजा जेव्हा वेळ मिळायचा राज्यसभेतून, काही काम नाही आता, पटकन जायचा आतमध्ये आणि काय करायचा? ध्यान लावायचं आणि भगवान त्या गोपाल कृष्णांचं विष्णूंचं शांतपणे ध्यान लावायचा आणि नामजप सुरू व्हायचा. पण राजाने स्वतःच्या मनाला आणि शरीराला किती समजावलेलं होतं की मला आता बरोबर 10 मिनिटं मिळालेली आहेत राज्यसभेतनं, तेवढीच 10 मिनिटं मी फक्त नाम घेणार आहे. ते 10 मिनिटं झालं की बरोबर ते थांबायचं आणि राजा परत राजसिंहासनावरती बसायचा. असा हा राजा इंद्रद्युम्न. आणि एक दिवस वर्षातनं तो 2-4 वेळा शिकारीला जातच असे. शिकारीला का जात असे याचं कारण काल परवाकडे सांगितलं. क्षत्रियांनी शिकार केली पाहिजे. ज्या गावापासून प्राण्याचा आपल्याला त्रास होतो त्याची शिकार करणं भाग आहे. पण दुसरंही कारण आज सांगतो. शिकार का केली पाहिजे? आपण विमानाचं उदाहरण घेऊया. विमान जर उडवायचं असेल तर त्याची रोज प्रॅक्टिस करायला लागते. आपल्याला जर सायकल चालवायची तर रोज शिकायची, तर ती रोज चालवायला पाहिजे. ती अचानक जर चालवायला घेतली तर ढोपरं फुटल्याशिवाय राहत नाही. मग जर विमान उडवायचंय तर एकदाच उडवायला गेलं तर शक्य होत नाही, ते अवघड जात. तसं मला युद्ध करायची वेळ आलीच तर अचानक जर मला तलवार हातात घ्यायला सांगितलं तर ते शक्य होत नाही. त्यामुळे रोजची प्रॅक्टिस पाहिजे युद्धाची. म्हणून तो महिन्यातनं एकदा असं एकदा कधीतरी जावं. का? त्याने धनुष्य पण तयार राहतात, तलवारीना धार होते, सगळंच होतं. सैनिक सुद्धा बरोबर लढतायत की नाही हे राजाचं लक्ष राहतं. मग अजून कोणाला अपडेट करायला हवंय का? बाबा हा चुकतोय अजून युद्ध करताना. हे सगळ्या दृष्टीने ते शिकारीचं चांगलं असायचं. म्हणून हा राजा शिकारीला निघाला. आणि निघाला म्हणजे जाऊन लगेच परत यायचं नाहीये. तो काय भागवत सप्ताह नव्हे. 7 दिवस झाले की चला घरी. किती दिवस लागतील माहिती नाही. म्हणून भरपूर धान्य सगळं घेतलं बरोबर रथामध्ये. सगळे आचार्य वगैरे सगळे बरोबर घेतले. ते सैन्य बरोबर निघालं. आणि हा राजा एका निबिड अरण्यात आत गेला. इतकं मोठं ते अरण्य होतं की तिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोचत नव्हता खाली. इतकं मोठं अरण्य. आणि शिकार करायची वेळ कुठली? रात्री 2-2:30. का? कारण ते सगळे प्राणी एकमेकांची नजर चुकवून पाणी प्यायला येत आहेत. वाटेत त्यावेळेला शिकार करता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेला दिवसभर आराम करायचा आणि रात्री शिकार खेळायची. शिकार खेळल्यानंतर पोहायचं भरपूर. त्यामुळे पोचले, तंबू वगैरे सगळं बांधून झालं. शिकारीला वेळ होता तोपर्यंत राजा ध्यानस्थ झाला.
माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. सापडलो एका सापडलो एका जन्मोजन्मी नोहे सुटता, जन्मोजन्मी नोहे सुटता, नोहे सुटता. माझा भाव तुझे चरणी. आणि राजा ध्यानस्थ झाला. भगवान विष्णूंची त्यांनी प्रतिष्ठापना केली आपल्या हृदयात, आधीपासून होतच, पण ते परत त्यांना आळवलं आणि ध्यानस्थ झाला राजा. आणि शिकारीची वेळ होता क्षणी त्याला जाग आली. शिकार भरपूर खेळली आणि शिकार खेळण्याची सुद्धा एक ट्रिक आहे. जे प्राणी लपलेले असतात त्यांनी उठवणारा कोणीतरी दुसरा असतो, ते वाजवतात. बाहुबली बघितलं करायचे, ते वाजवतात, ते शिकार उठवतात आणि शिकार उठल्याबरोबर तो प्राणी पळायला लागतो आणि पळायला लागतो म्हणेपर्यंत राजाचा धनुष्य तयार असतो, बाण लावून त्याला सात दिशेचं बसतं. खलास. राजाचा नेम इथे तपासला जातो. का? कारण जिथे नेम धरलाय तिथे लागलाय. आश्चर्य. पण रोजची प्रॅक्टिस आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. आणि राजा प्रॅक्टिस करत होता. झाली एक शिकार खेळून झाली, भरपूर थकले बघले, पोहले मस्तपैकी, बाकी सगळे लागले घोराला. पण हा म्हणतो यांच्यात झोपून उपयोग नाही. घोरणाऱ्यांमध्ये झोपलं की काय होतं ते प्रत्येकाला अनुभव असतो. आणि माणसं झोपतात की नाही बाबा, एसटीत बघितलेत का कधी? ते कायम आपल्याच अंगावर पडत असतात. पुलंनी महिस मध्ये सगळं वर्णन केलं. प्रत्येकाच्या घोरण्याची पद्धत वेगळी असते. काही जण तोंड उघडं ठेवून झोपतात,
बरेचदा मनात येतं काहीतरी यांना खडी साखर तरी द्यावी. का ते तसे झोपतात ते त्यांचं त्यांनाच माहिती असतं. आणि हे का बोलतो हे मी वर्णन केलेलं नव्हे, समर्थांनी केले दासबोधात. समर्थ म्हणतात झोपण्याच्या पद्धती बघा, काही जण निर्धाराने झोपलेले असतात, काही जण मध्येच. समर्थ इतकंही म्हणतात किती हसलं पाहिजे याच्यात. समर्थ विचार करतात हसवायचंही लोकांना, पण त्या झोपल्यावर काही लोकांच्या लाडाही गळतात. काय समर्थांनी लक्ष ठेवलं असेल आपल्याकडे, समर्थांनी काय अभ्यास केला असेल. त्यामुळे हे बाकी सगळे घोराला लागले, पण राजा विचार करतो यांच्यात राहण्यापेक्षा जाऊया परत आपल्या जागेवर. म्हणून 2 सैनिकांना राजाने बरोबर घेतलं आणि राजन उंच अशा टेकडीवरती झाडावरच्या खाली मस्तपैकी शांत ज्या तिथे आहे मस्त एक आसन टाकलं, धर्वासन टाकलं, त्याच्यावरती एक साधं आसन टाकलं, कारण आपलंच आपल्या पायाला टोचायला नको म्हणून. नाही तर सारखी मांडी बदलायला लागते, तसं व्हायला नको, ते टोचायला नको. त्यामुळे मस्त एक दुसरं वरती आसन घातलं. राजा परत ध्यानस्थ झाला. भगवान विष्णूंचं ध्यान सुरू झालं. रूपी गुंतले लोचन स्थिरावले मन, लागलं त्याचं ध्यान. आणि तेवढ्यात नदीच्या पलीकडून अगस्ती ऋषींची स्वारी चाललेली होती. भरपूर शिष्य बरोबर. अगस्ती निघाले, कोणाचा तरी उद्धारच करायचा असतो म्हणून हे संत फिरत असतात. आणि तेवढ्यात मंडप दिसला, सगळं दिसलं, रथ दिसले पलीकडच्या बाजूला. अगस्ती म्हणतात बघ रे बघ बघ, कोण आहे कोण आहे बघ. ओळखायचं कसं? झेंडा. कोणता हा झेंडा घेऊ हाती? झेंडा कोणाचा आहे बघ. मग शिष्याने बघितलं, अहो इंद्रद्युम्न राजा आहे, चल 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 भेटून येऊया. आता या कथेत विशेष हा आहे हा खरा, की संतांना वाटलं त्याला जाऊन भेटावं. बाकी सगळं विशेष आहेच, पण ऋषींना वाटलंय आज राजाची भेट घेऊया. असं कधीतरी महाराजांना वाटलं पाहिजे ना, बाबा यांच्या घरात जाऊन येऊया जरा. संतांना वाटलं पाहिजे, पण त्यांना वाटलं पटकन म्हणाले चला राजाची भेट घेऊ. बऱ्याच दिवसात राजा भेटले नाही, चला 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 म्हणून सकल शिष्यांसह आले. सगळे घोरण्याचे आवाज ऐकले, एकाला उठवला, राजा कुठे? नाही माहिती म्हणे, इथेच होते असतील. दुसऱ्याला उठव, हा तिकडे गेलेत वरती, त्यांचं चालू आहे उपासना. उपासना चालू आहे हे कळलं तरी सुद्धा अगस्ती आता तिथे गेले. मुद्दामून गेले का? मगाशी म्हटलं ना तसं उद्धार करायचा असतो एखाद्याचा. म्हणून अगस्ती काही शिष्यांना घेऊन वरती गेले मात्र. आणि राजा ध्यानस्थ होता. त्या बिचाराला काही माहिती नाही, खरंच ध्यानस्थ होता. त्याने झोपेचं किंवा ध्यानाचं सोंग घेतलेलं नव्हतं. तो खरंच ध्यानस्थ होता, त्याला काही कळलं नाही. अगस्ती ऋषी समोर येऊन उभे राहिले तरी राजा उठायला तयार नाही, नमस्कार करायला तयार नाही. म्हटल्यावर एक थोडा वेळ वाट बघितली. सटकलं, पाणी हातात घेतलं, शापवाने बाहेर पडली. हा असा डोलतोयस काय? मस्त जा, मस्तवाल असा हत्ती होशील. शाप. त्या 2 शिपायांनी उठवलं, हो उठा. आता त्यांच्या भाषेत ते म्हातारच हो, ते म्हातारा बघा काय बोलतोय तुम्हाला. तेव्हा राजा जागेवर झाला. अरे बापरे, अगस्ती ऋषी. तो उठला आणि साष्टांग दंडवत घातलं. आता नमस्कार करून काय? मगाशी म्हणाले असाच तल्लीन झालेला होतास, हलत होता, डुलत होतास, मी आले तुला कळलं नाही? तो म्हणतोय ऋषीवर्य, काही जण सकाळी 9 वाजता टीव्हीवर जे बोंबलतात ना त्यांच्यासारखं नका हो बोलू. तो भोंगाच एक सकाळचा 9चा. महाभारतातला संजय काय होता त्यांच्यासारखं नका हो बोलू. म्हणाले तुम्हाला माहिती नाही का? बघा ना तुम्ही ध्यान लावून बघा, मी ध्यानस्थ होतो का नाही, परीक्षा घ्या. राजाने हात जोडले, मान खाली होती. त्याच्यावरून ऋषींना कळलं की हा खोटं बोलत नाही. आता
आणि ध्यान लावलं आणि कळलं खरंच हा ध्यानात होता. राजा चुकलंच रे माझं, जरा घाई केली मी. ते ठीक आहे सगळं, शाप दिलाय आता, हत्ती होशील, काहीतरी उशाप थोडासा, ठीक आहे, उशाप असा देतो, तुझी सुटका करायला भगवंत येतील. शाप दिला कोणी? कामाला कोणाला लावलं? ताकद काय बघा, या कथा नुसत्या ऐकायच्या नाहीत. अगस्तींची ताकद काय की त्यांना स्वतःच्या उपासनेवर विश्वास आहे की भगवंत जाईल, ही ताकद आहे हो त्यांची. आणि ती कमवलेली होती उपासना करून, तपश्चर्या करून. जरी मी शाप दिला तरी भगवंत जाणार हे मला माहिती आहे ना. शाप दिला, उशापही झाला, अगस्ती निघून गेले. राजाने काय थोड्याफार वर्ष पुढे राज्य केलं असेल, तो जन्म संपला आणि ज्याप्रमाणे शाप होता त्या पद्धतीने राजा इकडे त्रिकुटाचल पर्वताच्या निबिड अरण्यात त्याचा जन्म झाला. तो मस्तवाल हत्ती, तो इथे सगळ्या राजांचा राजेंद्र होता, आता इकडे गजेंद्र झाला. तिथे पण राजा होताच आधीच्या जन्मात आणि इथे पण तसाच झाला हो. आणि त्रिकुटाचल पर्वतावरचे जे सगळे हत्ती आहेत, जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला हे कळेल की त्या हत्तींची उंची भयानक असते, भयंकर, खूप उंची असते त्यांची. आणि सुळे म्हणजे एक एक सुळा 30-40 किलोचा असतो, लांब. म्हणजे उंची किती असेल बघा. हे सगळं वजन पेलवायचे म्हणजे उंची किती असणार, हे सगळं घेऊन चालायचंय. आणि जसं की संभाजी महाराज सोपं नव्हे हो गणित, महाराणा प्रताप सोपं नव्हे हो गणित. राणा प्रतापांचं चिलखत अंगावरचं 4 किलोचं आहे, लोखंडी मुकुट 2 किलोचा आहे, 2 तलवारी ज्या हातात आहेत त्या 7.5 किलोच्या 2 आहेत. असे हात, 4 हात लांब, 2 भाले त्या खोलेले, हे एवढं सगळं घेऊन घोड्यावरनं पळायचंय. कसं बसता येतंय? महाबळेश्वरला नाही हो फिरायचंय. हे एवढं सगळं घेऊन त्या घोड्याची ताकद काय असेल. म्हणून राणा प्रतापांचा जरी चौक असला तरी त्या चौकाला नाव त्यांचं नसतं, काला घोडा चौक, चेतक. चेतकची काय कमाल असेल. असा हा हत्ती गजेंद्र झाला हो. आणि सगळेजण ह्याला आता घाबरायला लागले, कारण उंची प्रचंड, ताकदही तेवढीच. त्यामुळे सगळे प्राणी ह्याला दचकूनच असायचे. पण 1 वर्ष असं झालं, त्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड पाणी टंचाई आली. पाण्याची टंचाई प्रचंड, आणि हत्तीलाही खूप पाणी लागतं, एकंदरीत आपल्यालाही लागतच की. त्यामुळे पाणी नाही म्हटल्यावर सगळे चलबिचल झाले, सगळीकडे फिरतायत, काही पाण्याचा शोध लागेना. म्हणून ह्या सगळ्यांनी एकदा विचार केला की एकदा पुढे जाऊन बघूया, कुठे असेल पाणी, तर तिथे मिळालं तर बरं होईल. म्हणून वडिलकीच्या नाताने आता हा पुढे चाललाय. काही प्राणी ह्याच्या पाठीवर आहेत, ह्याला कोणी काही बसलं तरी काय फरक पडणार आहे. काही लोक विचारतात, बुवा तुम्ही हत्ती पाळायला गाव, म्हटलं माझा महिनाभराचा राशन तो 1 दिवसात खाईल, त्याला घेऊन करू काय. पण हे निघाले आणि निघता जसा प्रवास पुढे झाला, एक मोठं सरोवर दिसलं. भरपूर पाणी आहे त्याच्यात, सुंदर अशी वनराई आहे बाजूनी, मस्त पक्षी उडतायत, प्रत्येकाचे आवाज चालू आहेत. गात कोण हो? कोकिळ. कोकिळा नव्हे, खरा गातो कोकिळ. आम्ही म्हणतो काय कोकिळा गाते हो, तो गात असतो कोकिळ.
काय त्याचा आवाज असतो सुंदर. ते सगळं ऐकत 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 सगळे पुढे चाललेत. वा 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 वा, पाणी दिसलं, सगळ्यांना आनंद झाला. आणि सगळे आता धाव घेणार. तेवढ्यात हा परत म्हणाला वडीलकीच्या नात्याने, थांबा जरा, आधी पाणी किती खोल आहे हे मी बघून येतो. कुठल्याही गोष्टीची खोली कळल्याशिवाय त्या खोलीत शिरू नये. त्यामुळे हा पुढे धावत गेला. मस्त पाण्यात धाड दिशेची उडी मारली. मस्त फिरला सगळं सरोवर. वा 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 वा. हा, आणि सगळ्यांना सांगतो, या 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 या, मस्त आहे सगळं, उत्तम आहे, इकडे या लवकर. यांनी सगळं त्याचं पुरं केलं. सगळे धावत आले, पाणी प्यायले, मस्त पाण्यात खेळले 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 खेळले, सगळं चांगलं होतं. आणि आता हा परत वडीलकीच्या नात्याने, चला बस बाहेर पडा आता. सगळे जण बाहेर आले. हा परत गेला, कुणी आतमध्ये राहिलं नाही ना बघायला. सगळं सरोवर फिरतोय फिरतोय फिरतोय. आणि तेवढ्यात या गजेंद्राचा एक पाय नकरानी म्हणजे मगरानी धरला हो त्याला. आणि हा पुढे जायला बघतोय, पुढे जायला बघतोय, धरलंय कोणी. ते नक्र तो मगर मागे दिसला मात्र. आता प्रश्न असा पडेल, मगाशी मी म्हटलं हा जबरदस्त होता, याची ताकद होती, हत्ती मोठा का मगर? चला उत्तर द्या. नक्की तो आता आहे कुठे उभा? पाण्यात असलं की मगर मोठा. जोपर्यंत कथा चालू आहे तोपर्यंत केळकर बुवा मोठा. एसटी स्टँड वर जा, तिथे कंडक्टर मोठा. आम्ही आपले जाणार, अहो तबला पेटी आणले की टाका टपावर. अरे टपावर काय टाका, पेटीचे सगळे सूर हातात येते. इथे मात्र आम्ही अगदी हे कीर्तनकार, ते एसटी स्टँड वर चल जरा माझ्या बरोबर. पाण्यात आहे त्यामुळे मगर मोठा, त्याची ताकद जबरदस्त. पाय धरला आणि बाहेरून सगळे त्या विणींच्या दोऱ्या केल्या, टाकलं, त्याला खेचण्याचा प्रयत्न करतायत करतायत करतायत. किती दिवस करणार? किती दिवस प्रयत्न करणार? जे बाहेरून ओढत होते ते म्हणाले, बाजर प्रयत्न झाले, सोडून द्या. आणि तेव्हा गजेंद्राला कळलं, जे सगळे माझे माझे म्हणत होते कोणी नाही, कोणीही राहिलं नाही, सगळे निघून गेले. कोरोना फक्त काचेत न बघायचे, आहेत ना ठीक आहे, कोरोना काळात हीच परिस्थिती झालेली होती. पण कोणीच आता साथ देईना. बराचसा तो खाली गेला. पण रक्त किती निघाला असेल, ते चावतय ना, त्याला काय हवंय? मांस हवं. करेपर्यंत तो जो उंच होता तो इतका खाली 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 जात जायला, कारण 3 पायांवर किती जोर घेणार. आणि एक खातोय म्हटल्यावर बाकीच्या आता मासानं काय झालंय ना, आता याची ताकद संपली. त्यामुळे त्याची शक्ती कमी व्हायला लागली, खालपर्यंत जायला लागला. आता करावं काय? म्हणून एक कमळ दिसलं मात्र. ते कमळ दिसलं, त्याने सोंडेत धरलं पटकन दिशी आणि झाड दिशी भगवंताकडे जे उडवलं. कारण पूर्व जन्माची थोडं शिल्लक होतं, ते उडवलं. आणि भगवंत काय केलं हो? भगवंताला तो प्रार्थना करतो, देवा निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा.
आणि जे कमळ दिसलं ते फुललेलं होतं, शिळ होतं, काय जे दिसलं ते घेतलं आणि जे उडवलं भगवंताकडे. आणि भगवंत हा कहे लक्ष्मी के पास और थी कहे हाथी के पास. जे तिथनं सुटले गरुडावरनं जे जंप घेतली भगवंतानी, हाके सरशी घाली उडी तोडून या बबबंद दोरी. जो निघाला हाके सरशी, पहिला अर्थ की हाक आल्याबरोबर त्या लगेच निघाला. दुसरा अर्थ त्या हाकेलाही सांगितलं बाजूला हो, हाके सरशी बाजूला हो. तिसरा अर्थ हा केसरसी, हा केसरी कालचा अवतार झालाय ना, हा केसरी निघाला त्याच पद्धतीने. आणि भगवंत आले हो, त्या गरुड फडफड 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 ते लँड झाला. मात्र गरुड
तिथून जे चक्र सुटलं त्या नकराचा जो जॉ होता तिथूनच त्याला फाडला भगवंत आणि हत्ती मोकळा झाला. गजेंद्र मोक्ष झाला, गजेंद्र मुक्त झाला. भगवंताने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, त्याला एक दिव्य असं आपल्यासारखं केलं भगवंताने. त्याला सलोकता, समीपता, स्वरूपता त्याला मुक्ती दिली. दिव्य देह त्याच्यातनं एक बाहेर आला आणि तो भगवंतांना प्रार्थना करतो, देवा बरं झालं मला योग्य वेळी आला. पण पूर्व जन्माची स्मृती जागृत होती. अगस्ती म्हणाले होते भगवंत येतील उद्धार करायला. आले भगवंत. म्हणून आपला सिद्धांत आहे, येतो कसाही येतो पण येतो, अति वेगाने येतो. तो भगवंत आला. नमस्कार झाले. म्हणून कमळाला किती महत्व आहे ते कळलं ना तुम्हाला. त्यामुळे कमळाकडे फार लक्ष ठेवा. बाकी कोणी किती बोंबलू द्या, कमळाला जो सुवास आहे ना तो कशाला नाही हो. बाकी सगळी फुलं आहेत ती चांगलीच आहेत, पण ती फुल आहेत. फुल याचा इंग्रजी अर्थ घ्या, पण कमळ फुल आहे. त्याचा अर्थ तेव्हाच गजेंद्राला कळलेला होता आणि तो आता स्वामी विवेकानंदांचं नाव काय आहे त्यांनाही कळला. सगळ्यांना आपल्याला जर कळला तर आपणही गजेंद्र होऊ. त्याचा उद्धार झाला. त्याला घेऊन निघणार एवढ्यात नक्र बोलला, ओ माळवाले, मुकुटवाले, थांबा, गरुडवाले. भगवंत म्हणतोय काय टिंगल लावलीस, चिडण्यासारखं काय. तुम्ही मुकुट घातलाय, मुकुटवाले, माळ आहे, माळवाले. जे 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 जसं त्याच्यात जो कामाला असतो त्याला हाक मारतात की नाही. मारुती कंपनीत काम करत असेल तो आलाच, हा बघ आला मारुती. जसं जे आहे ते हाक मारणार. हाक मारली, रागवायचंय काय. काय कोण आहेस तू. तोच मी. काय झालं म्हणाले ते माझं गिराईक आहे. भगवंत म्हणताय अरे तो देह पडलाय की तिथे, तो खा ना. हा त्याला कुठे घेऊन चालला. भगवंत म्हणतोय हा माझ्याशी इतक्या वेळ बोलतोय म्हणजे हा कोणी सामान्य नव्हे. माझं दर्शन दुर्लभ आहे आणि हा माझ्याशी गप्पा मारतोय. कॉम्प्युटरला नाव टाकलं, कळलं हा ब्रह्मदेवांच्याच म्हणजे त्या देवांच्या संपूर्ण देवलोकात हे दोघही मित्र होते. हे दोघही मित्र हा हा आणि हु हु हे दोन गंधर्व होते. हा जो होता इंद्रद्युम्न तो आधीचा हा हा गंधर्व होता. तो हा असं करून गायचा. आणि तो जो होता हो असा एक दिवस काहीतरी विचित्र वागला, विचित्र गायला. ब्रह्मदेवांना आवडलं नाही. बेशिस्तपणा देवाला आवडत नाही. त्यांनी लगेच ब्रह्मदेव जा चाल नक्र होशील, वाकडा तिकडा चालणारा होशील. झाला अहो शाप काय देताय, मोकळं कधी होणार आहे. देवी ती ते कळलं आणि देवाने सांगितलं मग काय आता काय नाही. तुम्ही सांगितलंय ना हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तुम्हीच सांगताय जर भगवंताची प्राप्ती व्हायला असेल तर संतांचे पाय धरा. भगवंत म्हणतात असे, अरे मारलाच त्याला. असे पाय नसतात धरायचे संतांचे. हा तुमचा भक्त ना, हा ती धरले त्याचे पाय. आता मलाही मुक्त करा. आणि भगवंताने त्यालाही मुक्त केला. गजेंद्राचाही मोक्ष झालाच झाला. त्याला तर मुक्ती मिळालीच मिळाली, पण त्याच्या बरोबरीने या नकरालाही मुक्ती मिळाली. सिद्धांत काय आहे, भगवंत काहीही करून येतो, कसाही येतो. आणि जर कोणी कसाई असेल तर त्याला मारायलाही येतो. कसाही आणि कसाई मारायलाही येतो असा भगवंत.
गजेंद्राचा उद्धार केला भगवंताने, त्या नकराचाही उद्धार केला. मग असा आपलाही उद्धार होऊ शकतो. प्रत्येक वेळेला नकराने पाय आपला धरायला पाहिजे असं नाही. नकर म्हणजे एक प्रकाराने आपला अभिमानच आहे तो अभिमान आपला पाय रोज धरत असतो. म्हणून श्री महाराज म्हणतात, मारावा तो नुसता नव्हे समूळ नामाने. त्यामुळे या गजेंद्राची पूर्वस्मृती जागृत होती. इंद्रद्युम्न नावाचा हा राजा, त्यांनी प्रचंड नाम गायलेलं होतं. ते नाम त्याला पुढच्या जन्मी उपयोगाला आलं. तसं आपण आज जे करतोय ते आज उपयोगाला येईल असं नव्हे. त्याचा उपयोग कधीतरी पुढच्या जन्मात होईल. आज एक माळ केल्याबरोबर माझ्या चेहऱ्यावर तेज येणार नाही. आज मी थोडीशी उपासना केली, लगेच माझ्या चेहऱ्यावर तेज येणार नाही. श्री महाराज यासाठी खूप उत्तम उदाहरण देतात. झाड एकदा लावलं की रोज तुम्ही ते काढून बघता का किती वाढलंय? रोज काढता कुठीत ना, आज किती वाढले? ते कशी त्याची वाढ करते ते आपल्याला नजरेने दिसत असतं. हे झाड वाढत चाललंय आता. त्यामुळे आपली उपासना ही आपल्याला ताकद देत असते. ती आपल्याला कळत नाही. ती आपली आपोआप वाढ असते. जशी आपल्या शरीराची वाढ होते तशी आपल्या उपासनेची ही वाढ आपोआप होत असते. त्यामुळे अशी उपासना आपण करत राहावं. तो अभिमान सोडून द्यावा. त्या नकरानेही तो अभिमान सोडला. गजेंद्र असून भगवंताला शरण गेले आणि त्या दोघांचाही उद्धार झाला. म्हणून आपणही त्या भगवंताच्या नामात अखंड राहूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव मारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राजन, अरे त्या गजेंद्राचाही उद्धार झाला. आणि असाच उद्धार किंवा काहींचा अहंकारही घालवण्यासाठी भगवंत येतो. पण तो अहंकार घालवण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात. एक नाही, दोन नाही, 3 अवतार घेतो तो एका वेळेला. थोडासा अहंकार होतो कधीतरी, पण तो अहंकार घालवण्यासाठी म्हणून काही वेळेला त्याला अवतार कार्य करावं लागतं. जसं की उदाहरण म्हणून बघूया आपण. फक्त भगवान दत्त प्रभूंचा अवतार कोणालाही मारण्यासाठी झालेला नाही. 3 देव्यांचा अहंकार बाजूला करण्यासाठी का होईना त्यांना अवतार घ्यायला लागले. त्यामुळे राजन, अशीच कथा तुला पुढे सांगतो आता की भगवंत येतो, कसाही येतो, काहीही करून येतो आणि कुठल्याही रूपात येतो.
अगस्त्य नावाचेच ऋषी एक दिवस निघालेत. प्रवास चालू आहे. आई तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी. चालू आहे तीर्थयात्रा. कायम फिरत राहणं. समाज बघावा. समाजातील काही ज्या उणीवा आहेत त्या समजून घ्यावा आणि लोकांना त्या समजवाव्या की ह्या असं वागू नका. हे सगळं चाललेलं असताना एक दिवस इंद्रांची स्वारी यांना भेटली. आणि इंद्रांची स्वारी यांना भेटली. नमस्कार केला इंद्रांनी. आणि अगस्त्यांनी काय केलं, त्यांना कोणीतरी गळ्यात माळ घातलेली होती, म्हणजे हार आत्ताच्या काळी. तो हार घातलेला होता. तो त्यांनी काय केला, इंद्रांनी नमस्कार केला म्हणून त्यांनी हार काढून त्याला दिला, तो प्रसाद म्हणून. आता दिलाय कोणी? अगस्त्य. काही त्याच मूल्य ठेवावं की नाही, ते मूल्य न ठेवता त्यांनी त्याची किंमत बघितली इंद्राने. मी एवढा मोठा इंद्र, एवढी माळ फेकून दिली त्यांनी. म्हणून व्हॅल्यू आणि कॉस्ट, जसं की किंमत आणि मूल्य हा फरक आहे ना. किंमत वेगळी असते आणि मूल्य वेगळं असते. सरका हळूहळू पुढे सरका. आमचे मालवणकर बुवा सांगायचे खांदा सारखा करू नका. काही लोक नुसताच खांदा हलवतात, असतात तिथेच. खांदासारखं करू नका, व्यवस्थित सारखा. हो, मुंबईत कीर्तनाला त्या विठ्ठल मंदिरात नुसतं सांगितलं ना पुढे वा, कसले बघतात रागानी. तसं काय याला कुठून सारखाला सांगतोय. पण अगस्त्य ऋषींनी त्याला माळ दिली. त्यांनी त्याची किंमत बघितली, मूल्य नाही बघितलं. आपलं तेच होत. जर आपल्याला कोणी काही दिलं प्रेमाने तर आपण त्याची किंमत बघतो. एवढूसच, मी किती मोठा आणि मला एवढीशीच वस्तू दिली. आम्ही त्याची किंमत बघतो, मूल्य बघत नाही. आणि इंद्रानेही तेच केलं. अगस्त्य ऋषींनी आशीर्वाद म्हणून दिलेली माळ त्यांनी ती फेकून दिली, बाजूला टाकून दिली. आणि अगस्त्यांनी शाप दिला, जा लक्ष्मीहीन होशील, आता तुझं सगळं जाईल. शाप उच्चारला. तर शाप उच्चारल्यानंतर सगळी माणसं शहाणी होतात. आधीच हो ना मग शहाणा. तो बिचारा पाया पडायला लागला. गुरुवर्य चुकलं 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 चुकलं, माझं चुकलं माझं चुकलं. पण मला असं काय करू. खरंच तो लक्ष्मी तिथल्या तिथे झाला. इथं काही राहिलं नाही, कारण ऋषींचा शाप होता हो. आणि तो शाप देण्यासाठी किती पुण्य घरची पाळतात स्वतःची, कारण उद्धार करायचा आहे ना. अहंकार झाला थोडासा इंद्राला की मी कोणीतरी मोठा आहे, अगस्त्य काय. आणि एकंदरीत लक्षात घ्या, अगस्त्य काय, भारद्वाज काय, ही सगळी पद आहेत. तिथे जे बसतील त्या अगस्त्य आहेत. काही वेळेला त्या ऋषींची तेवढी वयही होतात, पण एकदा वय संपलं की ते पद आहे, तिथे जो बसेल तो अगस्त्य. पंतप्रधान हे पद आहे, जो तिथे बसेल तो पंतप्रधान चांगला. म्हणून अगस्त्यांनी शाप दिला. हा आपला विचार, काहीतरी करावं काहीतरी करावं, मार्ग सांगा ना. अगस्त्य म्हणाले, इंद्रा तुझं सगळं धन आम्ही समुद्रात लपवून ठेवलंय, जा काढून घे. अरे बापरे, करणं काढायचं कसं, शोधणार कुठे. घे मदत, कोणाची, असुरांची पण घे, समुद्र मंथन कर. कुठून तरी का होईना जे सगळे शांतपणे टीव्ही बघत बसलेले होते त्यांना कधीतरी काम हवं. नुसतं नाचकाम बघत बसू नका, सिरियल बघत बसू नका. जरा महिन्यात एकदा थोडं घर स्वच्छ करा. थोडक्यात हे असं झालेलं आहे, आपण घर स्वच्छ करतो हे सुद्धा समुद्र मंथनच आहे. जी वस्तू आपल्याला मिळत नसते ती महिनाभराने मिळते स्वच्छ करताना.
आणि काय काय मिळतो बेडच्या खालून तर वा अवर्णनीय सगळे सर्प बाहेर पडतात जे एकमेकात गुंडाळलेले असतात. म्हणून पूर्वीच्या काळी एक कार्यक्रम होता. घरातल्या पायरीवर बसून आई वरती बसलेली असायची, मुलगी खालच्या पायरीवर आणि एक एक प्राणी बाहेर काढत असायची. त्याचाही आम्हाला अभिमान होता. आज एवढ्या बाहेर काढल्या तो सोपं नाही. पण समुद्र मंथन कर, असुरांची मदत घे म्हणून इंद्र बलींना भेटायला आले. दोघांची भेट झाली. समुद्र मंथन करणं गरजेचं आहे. काही आपल्या मुख्य जे सगळं जे आपल्याला लागणार आहे ते सगळं समुद्रात आहे. त्यामुळे आपण दोघां मिळून करूया अशी प्रार्थना एकमेकांना केली. झाले, तयार झाले. दोघही बली तयार झाले. भगवान विष्णूंकडे आले. आपली मदत लागणार आहे. ठीक, सगळ्यांना बोलावणं पाठवलं. आता समुद्र मंथन करायचंय हो, साधं सोपं नव्हे. त्याला मोठी रवी लागणार. मग रवी म्हणून मेरू पर्वताला तयार केलं आणि सगळ्यात जो मोठा सर्प वासुकी, अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम चकंबरम, त्यातला वासुकी जो मोठा सर्प, त्याला सांगितलं तुला दोरी व्हायचं आहे. कारण रवी बांधल्यानंतर ते घुसडायला लागणार ना. मग त्या मेरू पर्वताला उचलून आणलं, त्याला ठेवलं. वासुकी तयार झाले. इथून तिथून आता सुरुवात होणार. सुरुवातीला देव तोंडाकडे होते आणि शेपटीकडे असुर होते. ते घुसडायला सुरुवात झाली, पण खाली बेस पाहिजे ना काहीतरी. कारण नुसतंच ते हलतंय, त्यातनं काही होत नाही. मग काय बेस काय? कूर्म भगवान की. भगवंताने लगेच कासवाचं रूप घेतलं. काहीही करून येतो आणि कसाही येतो. लगेच कासवाचं रूप घेतलं. त्या मेरू पर्वताच्या खाली भगवंत गेले. मस्त पैकी गेले. गटर 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 करत आले. एवढं मोठं होतं, विचारच करू शकत नाही आपण. आणि समुद्र मंथन म्हणजे सोपं कार्य नव्हतं ते. याचा संबंध आता जे 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 येईल ते आपल्या संपूर्ण आयुष्याशी लावायचं आहे आपल्याला. या कथानकावर डोंगरे महाराज 2-2 तास बोलत असत. डोंगरे महाराजांचं परमपूज्य आहे ते. भागवत रहस्य नावाचा ग्रंथ आहे डोंगरे महाराजांचा. या कथेवर डोंगरे महाराजांनी किती विचार केलाय हो. समुद्र मंथन हे आपल्या रोजच्या आयुष्यातलं आहे. आणि भगवंत खाली आले आणि सुरुवात झाली घुसळायला. आणि देव म्हणतात आम्हाला इथे का उभं केलंय? तो सारखा विष ओकतोय तोंडातून. जातायत आमचे सगळे, श्रद्धांजली सत्ता होतोय इथे. विष्णू म्हणाले जरा थांबा, थांबा की जरा, बरोबर सगळं होईल बघा. ते शेपटीकडनं बरोबर इकडे येतील. थांबा, 1-2 मिनिटं थांबा. परत घुसळायला सुरुवात झाली आणि सगळे हसून एकमेकांमध्ये चर्चा करताय. या विष्णूंनी या देवांना तोंडाकडे ठेवले म्हणजे काहीतरी विशेष असणार. आम्हाला इकडे वेगळं दिलं जातंय, वेफर्स आणि केळं. त्यांना तिकडे काहीतरी वेगळं असणार. VIP दिसत आहे असं मनात यायला लगेच थांबलं मंथन. असुर म्हणाले थांबवा, काय झालं? आता आम्ही तोंडाकडे जाणार. इंद्राने फक्त भगवंताकडे बघितलं. आप जे स्कूल में पढ़ते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है, मी सांगतोय म्हणून थांबा ना. आता असुर तोंडाकडे आणि देव शेपटाकडे. आणि आता परिस्थिती अशी झाली, ते वासुकी जसं घुसळायला लागलो, ते जोर लागला ना, ते आणखीन विष बाहेर पडायला लागलं. राक्षसांमधले, असुरांमधले एक खाली पडायला लागले. त्या विषाचा परिणाम सहन होत नव्हता.
पण घुसळता 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 पहिलं काय बाहेर आलं? विष. विष प्राशुर्ये. बाहेर तर आलं. विष प्राशुर्ये जगतासया. विष प्राशुर्ये जगतासया. विधली सुधा करुणाकरा. विधली सुधा करुणाकरा. जय शंकरा गंगाधरा. जय शंकरा. गंगाधरा गौरी हरा. गिरिजाधरा विपदाहरा. शशिशेखरा विपदाहरा. शशिशेखरा. जय शंकरा गंगाधरा. जय शंकरा गंगाधरा. जय शंकरा गंगाधरा. जय शंकरा. जय शंकरा. जय शंकरा. जय शंकरा. विष बाहेर आलं. सगळीकडे हाहाकार उडाला. सगळीकडे फक्त विष 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 दिसायला लागलं. सगळे पळायला लागले. हो, करावं काय? सगळे पळाल्यानंतर दोन्हीही मुख्य देव विष्णू आणि ब्रह्मदेव साक्षात शंकरांकडे आलेत. प्रार्थना केली, देवा विष आलंय, येताय का? एवढ्या वेळेला आठवण नव्हती होय? आपण असतो तर हेच बोललो असतो. एवढ्या वेळेला आठवण नव्हती. काय करू? काय करू म्हणजे घ्या. अहो सहज बोलताय विष घ्या. पण भगवंत विचार करतायत, सगळे आपलीच लेकरं आहेत, त्यांच्यासाठी घ्यायला लागले. पण म्हणाले थांबा जरा, हिला विचारतो. हिला विचारतो पटकन. कुठली बायको अशी नवऱ्याला सांगेल घ्यावं विष? काही हरकत नाही माझी. पार्वती देवी आल्या, विचारलं गेलं काय करू? पार्वती देवी म्हणाल्या मी कसं हो म्हणीन, पण मला माहितीये माझ्या नवऱ्याची ताकद काय आहे, तो विषयी पचवू शकतो. त्यामुळे या आपल्या लेकरांसाठी म्हणून घ्या. आणि भगवंत आले. हो, कैलास राणा शिवचंद्र मौळे फणींद्र माथा भ्रकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझं शंभो भगवंत तयार झाले, आले समुद्र मंथनापाशी. ओंजळ अशी केली भक्त आणि सुरुवात जी झाली विष प्यायला. पिता 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 2-4 थेंब जे काही खाली पडले ते सर्पाणी आणि विंचवानी घेतले आणि ते कायम विषारी. 4-5 जे काही थेंब पडले असतील ते त्यांनी मदत केली आणि देवानी त्यांचं ऋण ठेवलंय, गळ्यात घेतले लगेच सर्पाला. कधी घातलं का गळ्यात सर्प? एकदा घालून बघा. आम्ही त्या 32 शिराड्याला गेलो ना, ते यजमान आम्हाला म्हणाले गुरुजी उष्णता असेल ना अंगात, घाला सर्प. अहो म्हटलं कायमचा थंड पडेल, गळ्यात कसला घालताय? पण म्हटलं तो इथे आहे तिथपर्यंत ठीक आहे, तो इथे आला की आम्ही
एक असे महाराज अजूनही आहेत, काकांना माहिती असेल, तिथे कीर्तन होतात बघा. तिथे मध्यंतराला हाराच्या ऐवजी गळ्यात सर्प घातला जातो कीर्तनात. कारण ते स्वतः महाराज अजूनही आजगर घालून बसतात. काय कारण त्यांच्याजवळ जातच नाही पण कोणी. तेव्हापासून मी पूर्वरंग जास्ती करायला लागलो. पण तो उत्तरंगाला जर एक तास गाड्यात राहिला संपलाच हो विषय. पण त्या सर्पाने आणि विंचवाने ते घेतलं, विष घेतलं, आणि भगवंताने विष घेतल्यानंतर दाह थांबेना, शक्यच होईना. सगळं करून झालं, गंगा मस्तकी धारण केली, सगळं केलं, भस्म लावलं, भरपूर भस्म लावलं, सर्प गळ्यात घातला, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकीचा हार, सगळं भगवंताने केलं. पण कशानेही ते थांबेना. थांबलं कशाने? श्रीराम जय राम जय जय राम. ते नाम अखंड भगवंताने गायलं, तो दाह शांत झाला. म्हणून जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, दुपेक्षी कदा रामदासा अभिमान. कोणी त्याचं स्मरण केलं, ते गायलं कोणी? अरे असा तसा नव्हे, देवों के देव. म्हणून ते आतापर्यंत देव होते, पण विषप्राशन केलं, या समाजासाठी विषप्राशन केलं, म्हणून ते महादेव झाले. आणि परत घसुळायला सुरुवात झाली. काय काय बाहेर आलंय? भरपूर काय काय आलं. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गाव, काम, दुधा, सुरेश्वर, गजो, सगळं एक बाहेर यायला लागलं. वाटून घ्यायचं ठरलेलं होतं. एक विष आलं तेव्हा कोणी नाही हो, नको. एक वस्तू यायला लागली बाहेर. प्रत्येक जण वाटून घेतोय. महत्वाचं राहिलेलं होतं ना अजून. बारंबार आज माझ्या आग्रहास्तव सुधीर काका हे गाणं म्हणणार आहे. त्यामुळे लक्ष्मीची प्रार्थना ती पण यायला हवी लवकरात लवकर. आणि ती वरती कोणाला हे महत्वाचं आहे, ती वर आल्यानंतर. त्यामुळे ते बघायचंच आहे. पण तत्पूर्वी लक्ष्मीची एक प्रार्थना. लक्ष्मी जय जय मेरे जय जय
ಅಜ್ಜಿಯನೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ 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 ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದ ಹೊಳೆಯು ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದ ಹೊಳೆಯು ಕುಮಾರ ಬೇಗನ ಸ್ವಾಮಿ ವೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆ ಅಳಗಿರಿ ರಂಗ ಅಳಗಿರಿ ರಂಗ ಕೊಟ್ಟ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ बारಮ್ಮ माता की जय. सगळे जण प्रार्थना करू लागले सगळे बाहेर येत आहेत प्रत्येक जण आपापलं वाटून घ्यायला लागला सगळे ओळीत उभे होते एक जण उभे नव्हते कोण भगवान विष्णू ते आपले झाडाखाली जाऊन मस्तपैकी शांताकारम ते एक तर नामात असतात नाही तर कामात असतात आपले मस्तपैकी कारण त्यांना माहिती होतं लाईनीत उभं राहून कामं होत नाहीत होतात का ती होत नाही त्यामुळे ते आपल्या आरामात होते सगळं बाहेर येत आहे लक्ष्मी बाहेर आल्या वरायचं कोणाला आता प्रत्येक जण पुढे यायला लागला पण लक्ष्मी त्यांनाच वरते की तिच्या जे मागे लागत नाहीत तिच्या जे मागे लागतात ते नोटबंदीमध्ये अडकतात आणि लक्ष्मी ही सर्व प्रकारे लक्ष्मी आहे की जी स्वयंपाकातही उत्तम आहे बोलण्यातही उत्तम आहे वागण्यातही उत्तम आहे सगळ्यातच उत्तम असणारी ती लक्ष्मी परवा एका मुलीने भात केला कुकरमध्ये वा खूप शिकलेली शिक्षण प्रचंड पण जो कुकरमध्ये भात केला तो इतका सुंदर केला खाली गोपीचंदन मध्ये रामरक्षा आणि वरती अक्षता सुंदर भात खूप शिकलेलं याचा अर्थ कुकर लावता येतच असेल असं वा कबूल केलं काही मुली असे म्हणतात ना की आईने सांगितलंय गॅस जवळ जायचं नाही म्हणून दूध पाणी चहा पावडर साखर असं सगळं पातेल्यात एकत्र करायचं ढवळायचं गाळायचं आणि द्यायचं सासऱ्यांना का आईने सांगितलंय गॅस जवळ जाऊ नको धोका असतो अरे हे लहानपणी सांगितलेलं आता मोठी झाली पण हे सगळं लक्ष्मी सगळ्यांना बघते सगळ्यांना बाजूला केलं आणि आली कुठे भगवान विष्णूंपाशी स्वीकार केला म्हणून भगवंताच्या ती कायम कुठे आहे अजून भगवंताने स्वतःचा डीपी बदललाय का भगवान तिथेच आहे आणि लक्ष्मी पायाशी लक्ष्मी बाहेर आल्या आणि त्याच्यानंतर भगवंतानी अजून एक रूप घेतलं ते म्हणजे तुम्हा आम्हाला औषध देणारे कोण हा
महाविष्णु स्वरूप धन्वंतरी भगवान की आले धन्वंतरी बाहेर. एका हातात अमृताचा कुंभ आहे, चक्र वगैरे काही नाही. दुसऱ्या हातात जळू आहे. जळू माहितीत ना, आपण जळतो ते वेगळे. जळू ते जळू हातात होते, कारण आरोग्य द्यायचंय ना. ते बाहेर आले, अमृताचा कुंभ आला. आता कसलं काय हो, आता समुद्र मंथन नाही, काही नाही. आता अमृत आलेलं आहे. सगळे जण धावायला लागले. आता तो अमृताचा कुंभ त्यांच्याकडनं खेचून घेणार 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 हे भगवंताला कळलं. तेवढ्यात भगवंताने परत एक अवतार घेतला. महाविष्णु स्वरूप मोहिनी भगवान की. आणि इतकं सुंदर रूप घेतलंय भगवंताने. आहा, जे काय या सृष्टीमध्ये नटण्यासाठी आहे ते सगळं भगवंताने स्वतःच घेतलं. गोड रूप घेऊन भगवंत आलेत. सुंदर साडी नेसलेली आहे, त्या हातातल्या बांगड्या, सगळं 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 बघताय. ती नजर इकडे तिकडे इकडे तिकडे अशी फिरतीये. आणि त्याच्यावरती असुर बोलले. तिला बघितल्या बरोबर सगळे धावत आले. वा 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 वा. सगळ्यांना आनंद झाला. काय दिसते. आणि तो अमृताचा कुंभ विसरले हिला बघितल्यावर. धावत 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 आले. वा वा वा, बरं झालं बरं झालं. कुठून आलात, काय आलात, सगळं सांगतायत, गोड बोलतायत. हो देव बोलले आणि म्हणाले, चला पटकन आमच्या पक्षाच्या अध्यक्ष व्हा. जे काय आहे ना आता सगळं तुम्हाला. हायकमांड हायकमांड हायकमांड. चला पटकन आमचा पक्ष हातात घ्या, आमच्या पक्षाच्या अध्यक्ष व्हा. ती सांगते, मी परदेशातनं आले, माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी दिसाला गोरी गोमटी असले तरी मी परदेशातनं आले, सांभाळा. हायकमांड हायकमांडचा आदेश. वा वा. ती म्हणाली, होती हो, जरा थांबा. असं म्हटल्यावर हे घाया संपलाच विषय. आणि अमृताचा कुंभ हातात घेतला. बघा, असं करा, पंक्तीला बसतो की नाही तसे बसा. एकीकडे देव बसतील, एकीकडे सगळे असुर बसतील. चालेल मॅडम, तुम्ही सांगाल तसं. आता तुमचा आदेश आम्ही टाळणार नाही. चालेल. 2 पंक्ती बसल्या आणि अमृताचा कुंभ हातात घेतला. मोहिनी म्हणजे साक्षात भगवान विष्णू येतो. कसाही येतो, काहीही करून येतो, सिद्धांत चाललेला आहे. कुंभ हातात घेतला आणि प्रत्येक काय म्हणालं, मोहिनी काय म्हणाली असुरांना, अरे ताक बघितलेत का, ताक ते नाही का दह्यापासून वगैरे करतात ते ताक. अच्छा हो, हा, मग काय त्याचं काय, ते नाही का ताकाच्या वरती सगळं पाणी असतं, खरं ताक खाली असतं. हो, तुम्ही म्हणाल तसं. मग म्हणाले, मी काय करते, आधी सगळं ते जे पाणी आहे ना ते त्या देवानं दिलं. आणि मग मुख्य जे आहे, एकदम हुशार होते, ते म्हणाले ताकाचा आणि अमृताचा काही संबंध नाही. पण नाही, मॅडम म्हणाले, विश्वास ठेवणं भाग. आणि ते कुंभ हातात घेतला, ते पैंजण वाजायला लागले, ते परत विसरलेच हो सगळं. छन 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 करत ते आता अमृत देतायत 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 देवांना. आणि तेवढ्यात सूर्याच्या आणि चंद्राच्या बरोबर मधोमध राहू येऊन बसला, देवांचा वेश घेऊन. ते घेणार ओळखला हो त्याला. ते 2 थेंब का होईना गेलेले होते. आणि ओळखल्या बरोबर भगवंतानी विचार केला, याला थांबवला पाहिजे, काय करून. तो पळायला लागला, ते चक्र सुटलं. तर राहू आणि खालचा भाग केतू दोघेही वेगळे झाले. आणि ते 2 थेंब पृथ्वीवरती पडले, जे गळ्यात होते ते.
त्यांचा जन्म काय? कांदा आणि लसूण. ते जे 2 थेंब खाली पडलेत गळ्यातून, म्हणून ते जन्माला आले खरे, पण सगळेजण नाकारायला लागले. का? राहूच्या गळ्यातनं पडले, आम्ही का खाऊया ना? पण भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला, तुम्हाला धार्मिक कार्यात वर्ज करतील पण बाकीच्या वेळेला औषध म्हणून खातील. म्हणून आपल्याकडे पूजा कार्य असताना कांदा लसूण खाऊ नये, कोणीच खाऊ नये, लोकांनाही देऊ नये. लोकांनाच काळजी असते, एवढी माणसं येणार आहेत, त्यांना कांदा लसूणशिवाय तुला काय करायचं? जेवायचं असेल तर जेवून त्यांना जातील घरी. लोकांचा विचार करत बसलात तर आयुष्यात कधीही पुण्य मिळणार नाही. आणि पुण्य कमवायचं असेल तर ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत. रावण निघून गेला आणि मग देवांना मिळालं अमृत आणि असुरांना मिळालं अमृत तुल्य. अमृत तुल्य आहे ना आता सगळीकडे बाहेर असुरांना. पण हे फसवतायत हे कळलं. देव फसवतोय, पण काय करणार? देव करील दया. भगवंत, भगवान गोपाल कृष्ण, भगवान विष्णू हे आतापर्यंत अजूनपर्यंत देवांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या बरोबरीने उभे आहेत. का? त्या देवांनी देवाची सेवा केलेली होती. इंद्र चुकला असेल, जे काय झालं असेल अगस्तित, पण त्याच्यानंतर उपासना झाले म्हणून देव यांच्या बरोबर आहेत. हा सगळा प्रकार झाला खरा. महत्वाचं लक्षात घ्या, या सगळ्या 14 रत्नांमधनं आपल्याला ही 14 रत्न पाठ करायची असतील तर आपल्याकडे मंगलाष्टक प्रसिद्ध आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा हे पाठ करा म्हणजे 14 रत्न काय ते कळतील. असं 14 रत्न आपल्याला माहिती असलेलं असं बरंच काही बाहेर आले. औषधी बाहेर आल्या, काय काय बरंच काही त्यातनं बाहेर आलं. मुख्य विषय काय या सगळ्यातला? सिद्धांत काय चाललाय? देव कसाही येतो, काहीही करून येतो आणि धावत येतो. तर त्या पद्धतीने आला. आणि पहिली कथा आपण विषाची बघितली. भगवंताने काय केलं? ते विष काय केलं? इथेच ठेवून दिलं. काय भगवंतानी त्यावेळेला बुद्धिमत्ता चालवली असेल की जर ते विष पोटात गेलं तर मला त्रास होणार नाही, पण पोटात जेव्हा विष असतं तेव्हा दुसऱ्याविषयी वाईट बोललं जातं. आणि भगवंतानी आपल्याला ही शिकवण दिली, जे काय दुसऱ्याविषयी वाईट असेल समजा मनात, ते इथपर्यंतच ठेवा, पोटात गेलं की सुरू होणार. म्हणून त्यांचं नाव पडलं नीलकंठ. तो नीलकंठ झाला. पण इथेच का ठेवलं याचं कारणच ते आहे, पोटात जाऊन नाही दिलेलं. आणि ह्या सगळ्यातनं उतराई होण्यासाठी, रामनामाच्या कर्जातून उतराई होण्यासाठी मारुतीरायांचा जन्म झाला. 11वा रुद्र जन्माला आला. का? रामनामाने त्यावेळेला मला तारलंय म्हणून मला आता रामांची सेवा करायची आहे. म्हणून भगवंताने मारुतींच्या रूपात, हनुमंतरायांच्या रूपात भगवान रामचंद्रांची सेवा केली आहे, एकही पैशाची अपेक्षा न ठेवता. का? कारण त्या रामनामाने मला तारलंय. म्हणून या समुद्र मंथनातून जे 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 प्रत्येकाने वाटून घ्यायचे ते वाटून घेतलं 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 घेतलं. पण अमृत देवांना मिळालं. त्याच्यानंतर घनघोर असं युद्ध झालंय. घनघोर असं भयंकर युद्ध झालं. आणि त्या भयंकर युद्धामध्ये असुरांचा राजा बली हा मारला गेला. आणि तो मारला गेल्यानंतर देवांना असं वाटलं. ते काय वाटलं ते 10 मिनिटांनी बघूया. त्यांना असं काय वाटलं एवढं 10 मिनिटांनी बघूया. 11ला 10 मिनिटं, 11 वाजता परत कथा सुरू होईल. 10 मिनिटात आपण परत यायचं. श्रीराम जय राम जय जय राम.